पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये अरे बैस बैस बैस, काम करून थकला असशील ना? बैस बैस। याची प्रवेश प्रक्रिया? नाही, त्याला सांगितलंय उद्या यायला. हा उद्या येणार ते थेट शिकण्यासाठी, समजले? याची प्रवेश प्रक्रिया आजच पूर्ण झाली पाहिजे, कारण ह्याला यायला उशीर झालेला नाही. तू तुझ्या कामात कुचराई करून ह्याला मागे पाठवतो आहेस. प्रवेश प्रक्रियेला अजून वेळ आहे आणि ही गोष्ट मला माहित आहे. साहेबांच्या राज्यात प्रतिप्रश्न जसा खपवून घेतला जात नाही, तसाच कामचुकारपणा देखील खपवून घेतला जात नाही. वरिष्ठांकडे तुझी तक्रार करू, याचा प्रवेश अर्ज स्वीकार. बाळ, तुझा प्रवेश निश्चित झाला आहे. गुरुजी, खुर्चीची सावली मागे गेली. पण आपल्याला आता पुढे जायचंय. हो, नमस्कार करतो. बाळ गंगाधर टिळक, यशस्वी भव, यशस्वी भव. हे सर कोण होते? हे गणिताचे प्रोफेसर केरुनाना छत्रे. अच्छा, अजून एक विचारू? हो, विचारा ना. आता काय, तुम्ही त्यांचे विद्यार्थी. कॉलेजमध्ये भव्य असे ग्रंथालय असं ऐकलं होतं. हो. कुठे असेल? इथून बाहेर जा आणि डाव्या हाताने सरळ जा. धन्यवाद. भामा, माझं ऐक, तू जेवून घे. नाही नाही, मला तर भूकच नाही लागली. आणि तसंही हे आल्यावरच जेवणार आहेत ना, हे येतीलच आता. मी आपलं पाणी प्यायला आले, तहान लागली म्हणून. हे मगासपासून पाहतीये मी. अगं भामे, हंडा रिकामा करशील आता पाणी पिऊन पिऊन. आणि भूक मारण्यासाठी इतकं पाणी पितं का कुणी? आता तुम्हीच सांगा, मी तरी काय करू? येतो म्हणाले होते तर यायचं होतं ना वेळ. इतके दिवस झाले, ओळखलं नाही का मला? नाही सहन होत भूक. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, अशी तऱ्हा आहे आमच्या बाळची. तुला कळली नाही का अजून? हा, त्याच्या कितीही कानी कपाळी ओरडलं ना तरी त्याला यायचं तेव्हाच तो येणार. आणि तू सुद्धा कशाला काहीतरी बोलून बसलीस ग? जाऊ दे, तू घे बरं खाऊन 2 घास. असं कसं? ते म्हणाले होते आपण सोबतच जेवू. अगं, ती काय भीष्म प्रतिज्ञा आहे का इतकं नित्यनेमानं पाळायला? तुला भूक लागलीये, 4 घास खाऊन घे. आणि समजा तो संध्याकाळपर्यंत आलाच नाही तर तोवर उपाशी राहणार आहेस तू. आव, पण मी इकडे मनसोक्त जेवेन, पण ते बिचारे तिकडे उपाशीच असतील ना. बिचारा कोण? बाळ? त्याला पुस्तकांच्या पलीकडे काही दिसतं तरी का? माझा आई, खाऊन घे, मी उन्हामध्ये वाळवण टाकते. हा, वहिनी, मी यावर एक उपाय शोधून काढला आहे. नरोवा कुंजरोवा, तुला भूक लागली आहे पण जेवायचं नाही, मग तू हे खा.
उपासाचा कसा फराळ असतो ना, मग तू हे खाऊन जेवली नाहीस असं म्हणू शकतेस. भाऊजी असं चालेल? हो. भामे, लाडका दीर इतकं प्रेमानं देतोय, घे ग खाऊन. अरे काय रे, इतकी सारी पुस्तके एकदम खाणारेस की काय? सर काय सांगू तुम्हाला, मला इतका आनंद झालाय. तुम्ही म्हणाल तहान भूक हरपून इथं बस तर तेही चालेल. एवढ्या विषयांची एवढी पुस्तकं आहेत तिथे, दुसरं काय हवं एखाद्याला. छान, पाहूया आता किती पुस्तकं वाचून संपवतोस ते. कोणी आहे का? सर मी आत अडकलोय. इथून बाहेर कसं पडणार आणि त्यानंतर घरी जायचं इतक्या लांब कसं शक्य होणार? घरी सगळेच काळजीत असतील. कोणी आहे का बाहेर? मी आत राहिलोय. छे छे छे, काय करावं या मुलाचं ना काही कळेनसच झालंय. एवढा मोठा घोडा झाला, लग्न झालं तरी कसलं भान म्हणून नाही. नक्कीच कुठेतरी वाचत बसला असणार. पण मी काय म्हणते, तुम्हाला ते जे काय ओरडायचंय रागवायचंय तो प्रत्यक्षात आला की बोला, पण आधी त्याला जरा शोधून येता का? तेच अख्खा जन्म शोधण्यामध्येच जाणार आहे माझा. इतके कसे भान नाही की आपल्यासाठी कोणी वाट बघत असेल घरी म्हणून?
पडला ना विनाकारण उपवास. काय म्हणाले होते मी, बाळ काही वेळेवर येत नाही, तू जेवून घे. ऐकलं नाहीस माझं. चल पाहू जेवून घे आता. पण अहो ते देखील उपाशीच असतील ना, उलट माझ्याहून जास्त भुकेले असतील. आणि मला माझ्या भुकेपेक्षा त्यांनी सुखरूप घरी येण्याची जास्त चिंता आहे सासूबाई. किती उशीर झालाय अहो. अगं भामा, अशी रडू नकोस. ये इथे बस पाहू. बैस. रडतेस काय अशी वेडाबाई? हा, हे बघ, बाळचा हा स्वभाव आम्हाला काही नवीन नाही. दुसऱ्याचा जीव टांगणीला लावतोस तो नेहमी. तू काळजी करू नकोस, येईल तो. पण कधी सासूबाई? भामे, काकू, आलो बरं मी. आला का? अरे बाळ, तुला काही काळ वेळाचं भान? आम्ही सगळे किती काळजीत पडलो होतो माहितीये तुला? हो पण मी काय सांगतोय ऐका तर. आज काय झालं? तू काही सांगू नकोस. बिचारी भामा आज जेवली देखील नाहीये दिवसभर. तुला आहे काही काळजी तिची? शेंगदाणे खाल्ले तिने, मीच दिले. फार नाही, थोडेसेच खाल्लेत. आणि त्याने भूक नाही भागली माझी. मी म्हणाले होते अर्धवट काही खाऊ नकोस, जेवून घे. पण माझं ऐकून तरी घ्या. काही सांगू नकोस. आधी केवळ आमच्या जीवाला गोर लावायचा, आता हिच्याही. आणि काय रे, नुसता प्रवेशच घ्यायचा होता तर एवढा वेळ? अहो तोच तर मिळणार नव्हता. काय काय? अहो मी तेच सांगतोय, पण तुम्ही मला सांगू द्याल तर ना. अरे मग सांग ना आता. हा, मी प्रवेश घ्यायला गेलो तर कारकुनाने मला अडवलं. तुला उशीर झालाय, तुला प्रवेश मिळणार नाही. मग तिथे एक सर होते, छत्रे सर. त्यांनी त्याला असा झापला, दुसऱ्या क्षणी प्रवेश मिळाला. मग मी तिथल्या भव्य अशा ग्रंथालयात गेलो. भामे तुला सांगतो, दृष्टी संपेल पण पुस्तके संपणार नाही, इतकं मोठं होतं ते. पुरे आता. अगं आई गं, हे काय झालं? अगं बाई बाळ, अरे काय लागलं? किती रक्त वाहून गेलंय? अरे चा, काही लक्षात नाही आलं कधी लागलं. ते मी वाचन करत होतो तेव्हा. शांत बसा, मुळीच बोलू नका. मी हळद आणते लावायला, अजिबात हलू नका. जा जा. काय असा कसा रे धांदरट तू? एवढंही कळू नये तुला? मी वाचनात गुंग होतो, तेवढ्यात त्यांनी ग्रंथालय बंद केलं. आता मी बाहेर कसा पडणार? म्हणून मी खिडकीतून उडी टाकली. तेच करताना काहीतरी लागलं असेल, कुणास ठाऊक. दुखतंय का? छे छे, मला तर कळले देखील नव्हते की मला लागलंय. मी कपडे बदलून आलो. शांत बसा, मी आधी पट्टी बांधून घेते, मग आवरून जेवायला या. वा, गुणाची आहे हा मुलगी. भामा, यात थोडा चिरलेला गुळ आहे. आज गव्हाच्या पोळ्या केल्यात ना, बाळला गुळतूप पोळी प्रचंड आवडते. यांना भूक लागली असेल, मी जेवायला वाढ. पण सासूबाई, मला एक कळत नाही, एवढा काय होतो नादे पुस्तकांचा की दिवस रात्र कळू नये, तहान भूक हरपून जावी, पायाला लागलं तेही कळलं नाही. भामे, आहे बाई तुझा नवरोबा असा. ते काही असू दे, मी तरच बोलणारच नव्हते त्यांच्याशी. अगो बाई, असं करून कसं चालेल? शेवटी संसार आहे हा. आणि हे पहा, सुखाचा संसार करायचा असेल ना, तर न बोलून चालत नाही बरं. वेळ काळ पाहून आपल्या मनात काय आहे हे हळूच समोरच्या पर्यंत पोहोचवावं लागतं. तू शिकशील हळूहळू. पण काय ग भामे, हा बाळ अजून खोलीच्या बाहेरच नाही आला. जरा पाहून ये बरं. ते दे, ते मी करते. आले. हा, अहो जेवण वाढलंय. असेच आज न जेवता झोपले. कसं होणार तब्येतीचं? किती गुंग होतात वाचनात. जखम झालेली पण समजत नाही. इतका कसला हा ध्यास?
करतो. औक्षवंत हो बाळ. आज टिळकांची पुढची पिढी महाविद्यालयात जाणार आहे. आपल्या घराण्याचं नाव असंच मोठं कर. तुझ्या या नवीन पर्वासाठी माझ्याकडनं एक छोटीशी सदिच्छा भेट. दादाचे आशीर्वाद आहेतच पाठीशी. हो. भामे, अगं तू नाही का देणार शुभेच्छा बाळा? वेळेवर जेवून घ्या म्हणजे झालं. काल तुमच्यासाठी उपाशी राहिले होते, रोज रोज नाही राहणार. शाब्बास भामा. या बाळला असंच वठणीवर आणायला पाहिजे. बाळ, आता तू तिची समजूत कशी काढणार ह्याचा विचार करून ठेव. बरं बरं, ते सगळं नंतर बघूया. आधी त्याला निघू दे, उशीर होईल नाही तर. हो. बाळ, पहिला तास कोणाचा आहे रे? वर्ड्सवर्थ सरांचा आहे. Welcome to the classroom. I'm Professor Wordsworth, and I'm going to teach you English literature. Today's topic is poetry. So, a poet is not a singer of great glory or a teacher of good morals. He is a man speaking to men. He has certain qualities that sets him apart, like sensibility, enthusiasm, tenderness, and great knowledge of human nature. And poetry is a spontaneous overflow of powerful feelings. Students, let's go through this beautiful poem. My heart leaps up. My heart leaps up when I behold a rainbow in the sky. So was it when my life began. So is it now I'm a man. So be it when I shall grow old, or let me die. The child is father of the man. And I could wish my days to be bound, each to each, by natural pity. Wonderful. I truly appreciate your interest towards literature, young boy. What's your good name? My name is Bal Gangadhar Tilak. Very nice. Could you please take effort to elaborate the meaning of this line, Mr. Bal Tilak? Yes, sir. It will be my pleasure. जेव्हा जेव्हा मी आकाशातील इंद्रधनुष्य बघतो, तेव्हा तेव्हा जणू माझ्या हृदयाचा ठोका चुकतो. मी प्रथम जेव्हा इंद्रधनुष्य पाहिले तेव्हाही असेच झाले होते, आणि आज तागायत देखील असेच होत आले आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणी इंद्रधनु बघून मला असे भाव निर्माण होणार नाहीत, मग मी कापसासारखा म्हातारा का झालो असे ना, माझे हे आयुष्य त्याच क्षणी संपून जावे. बालपण आपल्याला खूप साध्या आणि सहज भावना जगायला शिकवते. खरं तर आपण आयुष्यभर तसेच जगले पाहिजे. निसर्गाची ही कलाकृती तितक्याच निरागस भावनेनी मला आयुष्यभर जगता यावी, हीच माझी प्रार्थना आहे. काय पडला का काही प्रकाश? पण बघितलं ना एकदा इंद्रधनुष्य, रोज रोज कशाला बघायचं? अगं तीच तर कवीची कल्पना आहे. त्यात लपलेला अर्थ आपण शोधायचा असतो. म्हणजे बघ, इंद्रधनुष्य ही साधी गोष्ट झाली, रूपक म्हण. म्हणजे कुणासाठी ती देवावरची श्रद्धा असेल, कुणासाठी ती आईबद्दलची माया असेल, किंवा स्पष्टच सांगायचं झालं तर प्रेयसीवरचं प्रेम असेल. ते प्रेम कधीच कमी होता कामा नये. आज, उद्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम तसंच टिकून राहावं. हिश्श, काहीतरीच काय. त्या गोऱ्यांच्या नादी लागून तुम्हाला हे असले विचार सुचतात. हेच का शिकवतात तुम्हाला तिथे? शिबाई, अगं प्रेमाबद्दल काय फक्त गोरेच व्यक्त होतात की काय? आपल्याकडे पण कितीतरी शृंगार काव्य आहेत. मेघदूत माहितीये? छे, मला आपलं मेतकूट माहितीये. आता कालिदासाच्या मेघदूतात तुझं मेतकूट कुठून आणलंस? अगं कालिदासाने शृंगार, प्रीती, प्रणय या रसांना असं काही सजवलंय जसं प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ याला रत्नांनी अभ्यंग स्नान घातलं असावं. अगं काय सांगू तुला,
काही सांगू नका मला काही बोलायचं नाही. हे असलं सगळं शिकण्यापेक्षा तुम्ही गणित का काय ते शिकत होता तेच बरं होत. अगं भामे,